दंडवत हो. पूर्वार्ध लीळा चरित्र, लीळा क्रमांक 112. देई भटा भेटी स्थिती. देई भट जो होता त्याला स्वामींची भेट झाल्यानंतर त्याला स्थिती होणे म्हणजे स्वामींबद्दल आकर्षित होणे, आकर्षण होणे. एकुदी भोग नारायणी देई भटा भेटी झाली. एका दिवशी भोग नारायणाच्या मंदिरात देई भट ब्राह्मण जो होता त्याची स्वामींची भेट झाली. दंडवते घातली श्रीचरणा लागले. जवळ येऊन स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणास लागला. गोसावी या पाशी बैसले. स्वामी जवळ येऊन मांडी मारून बसला आणि स्थिती झाली. समोर बसल्याबरोबर स्वामी समोर त्यांना स्थिती झाली. भोगिली भंगली मग बिडाराशी गेले. ती स्थिती होती ते जोपर्यंत वेळ होता तोपर्यंत स्थिती भोगली, त्यानंतर स्थिती भंगली, त्याच्यानंतर तो आपल्या बिडाराला निघून गेला. हे फक्त एवढीच 2 वडीची लीळा आहे. इथून 112 नंबरची लीळा आटोपली. 113 नंबर लखोबाईसा भेटी म्हणजे लखोबाईसांना स्वामींची भेट होणे. एकुदी गोसावी यांशी उदयाचा पूजा अवसर झाल्यानंतर एका दिवशी स्वामींना सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर भोग नारायणी आसन झाले. भोग नारायणाच्या मंदिरामध्ये स्वामी बसलेले होते. तिथं त्यांचं आसन होतं, तिथं स्वामी विराजमान होते. लखुबाईचे दर्शनाशी आली. तिथं लखुबाईसाही स्वामीच्या दर्शनाला आली. दंडवते घातली श्रीचरणा लागली. स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणा लागली. पाशी बैसली नावे का होती मग गेली. थोडा वेळ स्वामींजवळ बसली आणि थोडा वेळ बसल्यानंतर तिथून निघून गेली. ही पण 113 नंबरची लीळा एवढीच आहे. त्यानंतर पूर्वार्ध लीळा क्रमांक 114 वामन देवाची गुंफे गमन. तर वामनदेव ब्राह्मण जो होता त्याच्या गुंफेमध्ये स्वामींचं गमन मग तिथं जाणे. एकुदी गोसावी वामन देवाची गुंफेशी पूजे केले. एका दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वामी वामन देवाच्या झोपडीमध्ये म्हणजे गुंफेमध्ये गेले. तीही गोसावी आणि ती देखिले. त्यांनी स्वामींना आतमध्ये आपल्या गुंफेत येताना पाहिलं. येई जोजी येई जोजी. त्यांनी पाहिल्याबरोबर तो उठून उभा, या जी या 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 आतमध्ये या जी या असं तो विनंती करू लागला. मनोनी संभ्रमे सावमे आला असं म्हणून स्वामींच्या समोर आला. ओट्यावरी आसन रचिले. जो ओटा होता, ज्या ओट्यावर तो बसला होता त्या ओट्यावर स्वामींना आसन तयार केलं. गोसावी आसनी उपविष्ट झाले. ते आसन बनवलं, त्या आसनावर स्वामी विराजमान झाले. थोरू मानू केला. थोरू मानू केला म्हणजे चांगल्या प्रकारचा मान सन्मान स्वागत स्वामींचं त्यांनी केलं. ते देखोनी तयाची या शिष्य आश्चर्य झाले. हे पाहून त्याचे जे शिष्य होते ते आश्चर्यचकित झाले की आम्ही यांचे रोज सर्व करतो, आज यांनी सर्व सोडून दिलं आणि हे जे ईश्वरी पुरुष आले यांचा मान सन्मान केला, यांचं सर्वस्व करू लागले. म्हणून त्यांचे सर्व शिष्य आश्चर्यचकित झाले. ऐसे गोसावी तयाची गुंफेशी भलते धवा बीजे करीती. अशा प्रकारे गोसावी त्यांच्या गुंफेमध्ये भलते धवा बीजे करीती म्हणजे कोण्याही वेळेला. भलते धवा म्हणजे कोणत्याही वेळेला, बरोबर आहे ना, कोणत्याही वेळेला त्यांच्या गुंफेमध्ये जात होते. कौनी नमस्कारा ते आधी गोसावी यांशी दंडवत करी. मग तिथे त्यांना जे त्यांचे शिष्य मंडळी वगैरे किंवा अन्य कोणी जे भेटायला येत
ते सर्वात पहिले स्वामींना दंडवत करत. पाठी तयासी मग ते आपुल्या शिष्या करवी, ऐसे आधारी आसन घालविती. मग त्यांनी काय केलं? मग ते आपुल्या शिष्या करवी, ऐसे अंधारी आसन घालविती. त्याला वाटलं की साला बिघडलं नाटक आहे. कोणी भेटायला आलं तर आपला मान सन्मान सोडून देतात आणि पहिले स्वामींना भेटतात, स्वामींना दंडवत करतात. मग त्यानं शिष्याला सांगितलं, आता यांचं आसन तू अंधारात टाक, यांचं आसन तू अंधारात टाक. मग ते आपुल्या शिष्या करवी, ऐसे अंधाराशी आसन घालविले. म्हणजे स्वामींचं आसन त्यांनी थोडं अंधारात ठेवलं. आपण समोर प्रकाशी बैसती. स्वामींना अंधारात टाकलं आणि आपलं सोरं प्रकाशात टाकलं, जेणेकरून लोक आले तर पहिले आपल्यावर आकर्षित होती आणि आपल्याला बघतील. अंधारी पूजा करविती, मग गोसावी बिडारा बीजे करीती. अंधारी पूजा करविती, लोक अंधारात जाऊन पूजा करत. अशा प्रकारे गोसावी मग तिथून आपल्या बिडारावर रवाने झाले. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळा क्रमांक 114. आता पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 115. सारंग पंडिता भेटी. सारंग पंडिता भेटी म्हणजे सारंग पंडित ब्राह्मण जो होता त्यांची आणि स्वामींची भेटगाठ. देई भटी गोसावी यांचे बर्वेपणा चातुर्ये, सुंदर रे सारंग पंडिता पुढा सांगतिले. तीही पुसिले ते कवने टाई असती. तर देई भट जे आहे यांनी सारंग पंडिताला सांगितलं की बा जे ईश्वरी पुरुष आहेत त्यांचं चातुर्य म्हणजे त्यांचं चतुरपणा किती आहे, सौंदर्य मग त्यांचं शरीरसृष्टी, जसं शरीराचं वर्णन, हे वर्णन सांगितलं. हे पूर्ण ते सुंदर मूर्ती, 32 लक्षणी, विशाल नेत्र, लंबकर्ण, हात गुडघ्यापर्यंत, असं स्वामींचं वर्णन त्यांनी सांगितलं. सांगितल्यानंतर तीही पुसिले, मग त्यांना विचारलं ते कवने ठाई असती, बा ते कुठं असतात? ना भोगा नारायणी असती, ते भोग नारायणाच्या मंदिरात असतात. गोसावी यांची उद्याची या पूजा अवसरू झाला. स्वामींना सकाळचा पूजा अवसर झाला. पूजा अवसर झाल्यानंतर श्रीकंठी गडदंडा अंगीचे मोकळे कसे. स्वामींच्या गळ्यात हार घातलेला, माळ घातलेली आणि अंगीचे मोकळे कसे म्हणजे शर्ट जे होतं तर ते जुन्या जमान्याचे शर्ट होते ना, असा कसा बांधलेला आहे. हां, तर ते त्या अंगारच्या शर्टाचे कसे मोकळे सोडलेले. गोसावी भोगनारायणाची पोळीशी ओत पडी घेत होते. ओतपडी म्हणजे ओतपडी म्हणजे सकाळी सकाळी ज्या टाईमले सूर्योदय होते तर सूर्योदयापासून जे कोवळं कोवळं ऊन निघते त्या उन्हाचं शेक घेणे, त्या उन्हाचा शेक घेणे. जसं आपण अंग शेकल्यापेक्षा, तापावर अंग शेकल्यापेक्षा उन्हात बसतो, मग त्या उन्हाच्या सूर्यकिरणापासून आपल्या अंगाला शेक भेटते, तो शेक घेणे म्हणजे ओतपडी. तर स्वामी त्याप्रमाणे सकाळी सकाळी उठून त्या भोग नारायणाच्या मंदिराच्या पोळीशी म्हणजे बाजूला, भिंतीच्या बाजूला सकाळी सकाळी असा सूर्यनारायणाचा निघलेला सूर्यकिरणाची जे आहे त्याचा शेक घेत होते. तेथ गोसावी यांची भेटी झाली. तेथ हे पोचले आणि स्वामींची त्यांची भेट झाली. सारंग पंडित गदो गदो आडी
एशी गदो नायकाची माते पुढा पुराण सांगो जात होते. तर सारंग पंडित जी आहे, गदो आळी म्हणजे गदो नायकाच्या इथं त्यांची गदो नायकाची जी आई होती, त्या आईला पोथी पुराण सांगायला दैनंदिनी जात होती. कोण? सारंग पंडित गदो नायकाच्या आईला त्यांच्या घरी जाऊन दैनंदिनी जसं आपण हे पोथी वाचतो अशाप्रमाणे त्यांना शास्त्र शिकवायला जात होते. सरीसे मोकानंद होते. त्याच्यासोबत त्यांचा मुलगा मोकानंद, मुलाचं नाव मोकानंद. तर सारंग पंडित आणि मोकानंद हे दोघेही तिथं जात होते. सारंग पंडिती गोसावी अशी दंडवत घातले. सारंग पंडितांनी गोसावी यांना दंडवत घातले. श्री चरणा लागले. दंडवत घातले, श्री चरणास लागले. मग पुसले जी जी पुनरपी दर्शन कव्वा कौनी ठाई दिजेल. मग त्यांनी विचारलं, स्वामी राया आता आज तर दर्शन झालं, पण पुन्हा तुम्ही आम्हाला दर्शन केव्हा द्याल? आमचं अहोभाग्य कधी उदयाला येईल? तुम्ही केव्हा आम्हाला दर्शन द्याल? सर्वज्ञ म्हणितले. मग त्यावर स्वामी त्यांना म्हणाले, ऐसे चासाकडे. ऐसे चासाकडे म्हणजे ऐसे चासाकडे म्हणजे गंगेच्या काठावर. चासाकडे म्हणजे काठावर. आम्ही तुम्हाला गंगेच्या काठावर दर्शन देऊ. सारंग पंडित गदो आळी येशी पुराण सांगो गेले. मग सारंग पंडित ते गदो नायकाची आई जी होती तिला पोथी पुराण सांगायला गेले. पोथी सोडिली, दोन्ही एक श्लोक वाखानिले आणि मागोती पोथी बांधिली. पोथी खोलली, बसले. एक दोन श्लोक त्या बाईला सांगितले आणि एक दोन श्लोक झाल्यानंतर ताबडतोब आपलं बोरी बिस्तर गुंडाळलं, पोथी लपेटली आणि पोथी त्यांनी बांधली. तव गदो नायकाची या माता म्हणितले, आजी लवकरी पोथी बांधिली. मग ती बाई म्हणली, का हो आज तुम्ही एक दोन श्लोकच घेतले आणि इतक्या लवकर ताबडतोब पोथी बांधून केली आणि गुंडाळली, काय कारण? सारंग पंडित म्हणाले, आजी पाहुणे आले असती. सारंग पंडित काय बोलला त्या माईला, आई आज माझ्या इथं पाहुणे आले म्हणून मी पोथी लवकर बंद केली. माझं काही प्रयोजन असे तर ते पाहुणे आल्यामुळे माझं काही घरी प्रयोजन आहे, पाहुण्यांची काही सेवा स्वागत करणं काही, म्हणून मी पोथी लवकर बंद केली. म्हणून काकी पोथी घालून निघाले. मग ते जे पोथी होती काकीत दाबली आणि आपल्या रस्त्यावर समोर निघाले. मोकानंदा ते म्हणितले. हे समोर निघाले आणि त्यांचा पुत्र मोकानंद सोबत होता. मोकानंदाला ते म्हणाले, मोकानंदा तू घराशी जाये, उपहाराची आयती करावी. पोराने सांगितलं, बापू मोकानंदा तू घरी जाय आणि तुझ्या आईला सांग की ताबडतोब उपहाराची पूर्ण तयारी कर. आपण चासाकडे गोसाविया पाशी आले आणि स्वतः गंगेच्या काठेवर स्वामींकडे निघून आले. तव चाशी गोसावी यांचे आसन असे. तर त्यावेळेस गेले तर तिथं नदीच्या काठावर स्वामींचं बसलेले होते, आसनस्थ होते. तिथं स्वामी एकटे नव्हते. स्वामी आणि वामनदेव हे दोघेही तिथं बसलेले होते. दंडवत घातले श्री चरणा लागले. म्हणजे या लीळा चरित्रात फक्त गोसावी बसले आहेत, पण दुसऱ्या पाठ्यपुस्तकात लिहिलेलं आहे की वामनदेव आणि गोसावी सोबत बसले होते.
म्हणून ते वामनदेवाचं नाव मी इथं सबमिट केलं की वामनदेव आणि गोसावी सोबत बसलेले होते तिथं. दंडवत घातले श्री चरणा लागले. हे तिथं गेल्यानंतर स्वामींना दंडवत घातले, श्री चरणास लागले. मग प्रश्न केला आणि स्वामींना प्रश्न विचारला. जी जी द्वापारे श्रीकृष्ण चक्रवर्ती पासोनी अकृत्रिम आनंद होय. विचारलं, जी जी स्वामी राया, भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीपासून अकृत्रिम आनंद होतो, म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला अपार आनंद होतो, तैसा आता कवनी ठाई असे. द्वापार युगात ज्या टाईमला भगवान श्रीकृष्ण त्यांच्यापासून जो आनंद मिळत होता, आज असं कोण आहे की ज्यांच्यापासून तो आनंद आपल्याला मिळू शकते. सर्वज्ञ म्हणितले. त्यावर स्वामी त्यांना म्हणाले, पाहिजे पुसिजे चर्चिजे मा आता तेही आती. पहा, विचार करा, विचारपूस करा, चर्चासत्र करा, त्याच्यानंतर इथं या. सर्व विचार विनिमय को इथं तुम्ही या. मग गोसाविया पासून ते या स्थिती झाली. एवढं झाल्यानंतर गोसावियापासून त्यांना स्थिती झाली, म्हणजे स्वामींना आकर्षण झाली की तुला एको काळ भोगिली. ती स्थिती त्यांनी काही वेळपर्यंत भोगली. मग भंगली. काही वेळ स्थिती झाल्यानंतर ती स्थिती भंगली, त्याच्या स्थितीत तो बाहेर निघाला. मग सारंग पंडिती गोसावी अंते विनविले. मग सारंग पंडितानं स्वामींना विनंती केली, जी जी माझे या घराशी चलावे जी गोसावी. स्वामी राया, तुम्ही माझ्या घरी चला. गोसावी विनंती स्वीकारली. स्वामींनी त्यांची विनंती स्वीकार केली, काही हरकत नाही, मी तुमच्या घरी येतो. मग गोसावी अंते आपुले आवारा घेऊन आले. स्वामींनी विनंती स्वीकार केली, मग त्यांनी स्वामींना घेतलं आणि आपल्या घरी आपल्या आवारात स्वामींना घेऊन आले. देवारा चौकीये भितरीकडे गोसावियांशी आसन झाले. त्यांचं जे देवघर होतं, देवरा होता, त्या देवऱ्याच्या आतमध्ये आतल्या बाजूला स्वामींना आसन बनवलं. गोसावियांशी मर्दना देव आदरिली. स्वामींना मालिश केली, त्यांच्या आगाची मर्दना झाली. ओलनी तेल चिकसा आणिला. ओलनी म्हणजे ओलनी तेल चिकसा आणला, म्हणजे तेल, टिकसा, ओलनी म्हणजे कपडे, हे सर्व तिथं आणले. तव सर्वज्ञ म्हणितले. आताचे तव कपिल स्नान हो देव. त्यांनी सर्व व्यवस्था केली, आंघोळ पाण्याची, पाणी आणलं, सर्व आणलं, सर्व आणलं, कपडे आणले, टिक्सा आणला, मर्दना झाली, सर्व झाली. पण स्वामी काय बोलले, काय म्हणाले, आताचे तव कपिली स्नान हो देया. आता हे स्नान वगैरे राहू द्या, पण आता कपिल स्नान करा. कपिल स्नान म्हणजे आपल्या गावरानी भाषेत घोटांघोळ, आणि शास्त्राच्या भाषेत ओल्या कपड्याने वले करून अंग पुसणे. बरोबर आहे दादा? कपिल स्नान म्हणजे पूर्ण आंघोळ न करता ओला कपडा घ्यायचा, तो ओला कपडा वला करायचा आणि स्वामींचं पूर्ण अंग पुसणे म्हणजे कपिल स्नान हो देया. कपिल स्नान हो देया म्हणजे आमचं पूर्ण स्नान न करता तुम्ही ओला कपडा करा आणि ओल्या कपड्याने आमचं पूर्ण अंग तुम्ही पुसून काढा, असं स्नान तुम्ही आम्हाला घाला. मग गोसावियांशी चौरंगावरी आसन झाले. मग स्वामींना चौरंगावर आसन झाले, स्वामी तिथे विराजमान झाले.
दो गंगाळी पाणी सारिले, 2 गंगाळामध्ये पाणी ठेवलं. धुतले या वस्त्राची चौरंगावरी घडी घातली. धुवून धावून आणलेले चांगले वस्त्र होते, त्या वस्त्रांच्या दुहेरी 2 पदरी घडी करून त्या चौरंगावर ठेवण्यात आली. एकी गंगाळा अंगावसा, ती मी ती श्रीमूर्ती परिमार्जिती. एक कपडा घ्यायचा, त्या गंगाळात डुबवायचा आणि तो असा थोडा पिळून स्वामींच्या अंगावर त्यांची श्रीमूर्तीला परिमार्जिती म्हणजे स्वामींचं अंग त्या ओल्या कपड्यानं पुसत. दुसरी ये गंगाळी अंगवसा धुती. मग तो कपडा स्वामींचं अंग पुसल्यानंतर एका गंगाळातून ओला करायचं आणि अंग पुसल्यानंतर दुसऱ्या गंगाळात त्याला धुवायसाठी टाकायचं. त्याच गंगाळात टाकत नव्हते. ऐसे ऐसे कापड मादने झाले. अशा प्रकारे त्या कपड्यानं स्वामींचं पूर्ण अंगाचं मादने झाले. मग त्यांचं ते घोटांघोळ करण्यात आली. कपिल स्नान झाले. अशा प्रकारे स्वामींचं कपिल स्नान झालं. सोनियाचिया मेघा जेया श्रीखंडासी मारिलिया होतिया ते चंदन गोसावियांशी सर्वांगी ओळगविले. तिथं चंदनाचं लाकूड होतं. त्या चंदनाच्या लाकडामध्ये सोन्याच्या खांबा जे आहे, सोन्याचे खिडे त्याच्यात ठोकलेले होते. कशात? चंदनाच्या लाकडात. चंदनाच्या लाकडामध्ये सोन्याचे खिडे ठोकलेले होते म्हणजे ते स्वर्णयुक्त चंदनाचं लाकूड झालं. सोन्याचिया मेघा, मेघा म्हणजे खिळा. सोन्याचिया मेघा जे या श्रीखंडाशी मारिलिया होतिया. त्या चंदनाच्या लाकडात सोन्याचे जे खिळे होते ते खिळे त्याच्यात असे ठोकलेले होते. ते चंदन गोसावियांशी सर्वांगी ओळगविले. तर ज्या चंदनाच्या काडीमध्ये लाकडामध्ये सोन्याच्या ठेप्या घातलेल्या होत्या, खिळे ठोकलेले होते, ते चंदन उगाळून म्हणजे चंदन आणि स्वर्ण ते उगाळून ते चंदनाचं जे केलं ते स्वामींच्या सर्वांगाला लावलं. त्याच्यानंतर पूजा केली. पूजा केली, धूपारती मंगळारती केली. पूजा केली, मंगळारती केली, धूपारती केली. मग उमाईसा करवी ताट करविले. त्यांची जी पत्नी उमाईसा तिला सांगितलं, बाई आता तुम्ही नैवेद्य उपाराचं ताट तयार करा. गोसावियांशी ताटावरी आसन झाले. स्वामींना ताट बनवलं, तिथं स्वामींचं आसन ठेवलं. आसनावर स्वामी विराजमान झाले आणि त्यांच्यासमोर भोजनासाठी ताट समोर ठेवलं. आड लावणे लाविले. आड लावणे म्हणजे हा राईट. आड लावणे म्हणजे ते ताट जे वाढतात त्या ताटाखाली जे वडगण लावतो आपण, हा वडगण, ते ताटाला वडगण लावलं स्वामींच्या. हा हा वडगण म्हणतो. अजून गावरानी भाषेत त्याला काय म्हणतात? काहीतरी बराच शब्द आहे. नाही वडगण नाही, आणखी एक गावरानी शब्द आहे, अडकण म्हणतात. सारंग पंडिताशी मुचकुंदाशी ताट घाली. मग सारंग पंडित आणि त्यांचा मुलगा यांना सुद्धा ताट बनवलं. एशी गोसावी यांशी आरोगणा झाली. अशा प्रकारे स्वामींचं भोजन तिथं आटोपलं. सारंग पंडिताशी प्रसादू झाला, उरला तो मोखानंद घेतला. तर यांचं ताट वाढलेलंच होतं. मोखानंद सारंग पंडित हे जेवले नाही, फक्त यांच्यासाठी ताट बनवलेलं होतं. स्वामींचं जेवण झालं, स्वामींचं भोजन झालं आणि त्यांच्या ताटांचा उच्छिष्ट प्रसाद होता तो पहिले सारंग पंडितानं घेतला आणि सारंग पंडितातून जो उरला तो त्यांचा मुलगा मोखानंद त्यानं घेतला. उमाईशी मोखानंदा ते म्हणितले,
हे काय रे बा. त्याची आई पोराले म्हणते, हे काय रे बा, असं कसं? तुम्ही दोघा बापले काही ना स्वामींचा उशिष्ट प्रसाद घेतला, माझ्यासाठी काहीच नाही ठेवलं. मज लागी काही ठेवाची ना. तुम्ही दोघांनी सर्व घेतलं, माझ्यासाठी काहीच नाही ठेवलं. तर पोरगा उत्तर काय देते, तेही म्हणितले काही करू आई तुझ्या वरयता माने ना. पोरगा काय म्हणते, मी काय करू आई, तुझा जो पती आहे त्याला हे मंजूर नाही ना. हे नाही म्हणत की माझ्या वडिलांना काय म्हणते, काय करू आई, आई मी काय करू, तुझे या वरयता माने ना. मी जर असं केलं तर तुझ्या पतीला मंजूर नाही, माझ्या बाबांना मंजूर नाही असं नाही म्हणत. आईला काय म्हणते, तुझ्या पतीला ते मंजूर नाही. मग उमाईशी उशिटे सांडिले होते ते तची सीते वेचली. मग ते उमाईसा गेली आणि स्वामींचं आणि यांचं जे भोजन झालं तिथं ताटाच्या बाजूला जे काही उष्टे 1-2 शीत पडले होते, तिनं ते शीत एक एक दाना जमा केला, वेचला. मग गोसाव्यांशी गुळुळा झाला, विडा झाला. मग गोसाव्यांशी ते तची पौड झाला. तिनं ते एक एक शीत जमा केलं, ते खाल्लं. त्याच्यानंतर स्वामींना विळा झाला, गुळणा झाला आणि त्याच्यानंतर स्वामी तिथंच विश्राम केला, तिथंच झोपले. मग विडीचीचा वेडे गोसावी बीजे केले. थोड्या वेळानंतर विश्राम झाल्यानंतर स्वामी झोपेतून उठले आणि उठल्यानंतर थोड्या वेळानं तिथून गोसावी समोरच्या मार्गाला जायला निघाले. तव बाईशी म्हणितले के बीजे केले होते बाबा. ते बाई विचारते, बाबा आता तुम्ही कोणीकडे जात आहात. स्वामींना विचारते. स्वामी ज्यावेळेस निघाले तर स्वामी राया आता तुम्ही कोणीकडे जायला निघाले. सर्वज्ञ म्हणितले. मग तेव्हा स्वामी म्हणाले, बाई पांडेयाच्या घरा. मग सांगतात, बाई आम्ही सारंग पंडिताच्या घरी चाललो. काय म्हणतात, आम्ही आता सारंग पंडिताच्या घरी चाललो. तरी माते का चुकविते बाबा. मग ते म्हणते, बा तुम्ही सारंग पंडिताच्या घरी चालले, पण मला गाव चुकवून राहिले. इथं न थांबता मला सोडून आम्हाला चुकवून तुम्ही तिकडे का चालले. सर्वज्ञ म्हणितले, आता न चुकविजे. आता याच्यानंतर आम्ही चुकवणार नाही. आणि स्वामी तिथून समोर निघून गेले. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळा क्रमांक 115 इथं आपला आटोपला. दंडवत हो.